मंडळी नमस्कार. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मुलामुलींना शालेय शिक्षणासाठी शाळा विद्यालयात पाठवणं जिकिरीचं बनलं. कारण दिवसेंदिवस किशोरवयीन मुलींसह महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसते. सोशल मीडियावरील मनोरंजन करणाऱ्या रील्स पाहून शालेय विद्यार्थ्यांना गुलाबी दुनियेचं आकर्षण वाटू लागलं आणि या आकर्षणातूनच पुढे किशोरवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार वाढू लागलेत. यासाठी शासकीय स्तरावर पोलीस खात्यामार्फत निर्भया पथकाच्या माध्यमातून शाळा विद्यालयातील युवक युवतींना प्रबोधन केलं जात आहे. पाहुयात अशाच एका प्रबोधनकार कार्यक्रमाची सविस्तर बातमी. आई वडील सोडून कुणावरही विश्वास ठेवू नका. शाळेमध्ये जाताना येताना एकटे न जाता समूहाने जा. संकटकाळी स्वसंरक्षणासाठी चावणं, ओरडणं, पिन, टाचणी, पेन याचा वापर कसा करावा, अन्याय अत्याचाराला मुलींनी न घाबरता समोर यावं, व्यक्त व्हावं. आपल्या जीवनात आई वडिलांसह शिक्षकांचं स्थान, कुटुंबातील वातावरण, सामाजिक जाणीव, लहान मुलांवर होणारे अत्याचार याबाबत पोलीस स्टेशनला दाखल होणारे गुन्हे याची उदाहरणासह माहिती घेऊन आपलं रक्षण आपण स्वतः कसं करू शकतो, वेळोवेळी निर्भया पथक, स्थानिक पोलीस स्टेशनचा हेल्पलाईन नंबर याची मदत घ्या. अशा प्रकारचं मार्गदर्शन वडूज येथील उपविभागीय निर्भया पथक क्रमांक 5 मधील पोलीस अंमलदार तानाजी चंदनशिवेसह सचिन जगताप यांनी केलं. मान तालुक्यातील वरकुटे मलवडीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातारा जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक माननीय श्री तुषार दोशी साहेब व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम तसेच दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री रणजित सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार सिद्धार्थ सरतापे यांच्या विनंतीवरून आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधनपर कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी मुख्याध्यापक विनोद आटपाडकर, रावसो गायकवाड, पोपट लोंढे, उपसरपंच आम्रपाली बनसोडे, निर्भया पथकाचे चेतन साणं, राजश्री खाडे, पोलीस पाटील धनंजय सोनवणे, क्रीडा शिक्षक संजय जगताप, नारायण फडतरे यासह शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शालेय मुलामुलींना सखोल मार्गदर्शन करताना मुलींना गुड टच, बॅड टच यासह कायदेविषयक माहितीसह सोशल मीडियाचा वापर करीत असताना घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर आई वडिलांनी दिलेले संस्कार, गुरुजनांचा मान सन्मान ठेवून अधिक लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करावं. निर्भयपणे शिक्षण घ्या. संरक्षणासाठी पोलीस सदैव तुमच्या पाठीशी आहेत. अचानकपणे कोणास काही अडचण आल्यास, विनाकारण कोणी त्रास दिल्यास त्याची तक्रार निर्भयपणे डायल 112 नंबरवरती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. धन्यवाद. मान महाराष्ट्राचा न्यूजसह संपादक सिद्धार्थ सरतापे सर.